आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण पुरतं ढवळून निघालंय। कारण मराठा आरक्षणाचा गेल्या 4 दशकांचा लढा मनोज जरांगे पाटील यांनी अधिक तीव्र केलाय। आता हे वादळ मुंबईच्या दिशेने निघाले। मुंबईतून आरक्षण घेऊन जाणार, तेही ओबीसीतून, हा त्यांचा निर्धार आहे। मुंबई उच्च न्यायालयानं मात्र त्यांना मुंबईत एक प्रकारे नो एंट्री म्हटलं। पण जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। पण प्रश्न अनेक आहेत। मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ते 50% मर्यादेच्या पुढे जातं। त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या 1992च्या इंदिरा साहनी खटल्याची अडकाठी आहे। त्यामुळे टिकाऊ आरक्षणासाठी ओबीसीतून आरक्षण हा एकमेव पर्याय आता उरलेला आहे का? विद्यमान 27% ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा कायदेशीर दृष्ट्या समावेश खरंच शक्य आहे का? कुणबी प्रमाणपत्रांच्या आधारे सरसकट सगळ्या मराठा समाजाला एका जीआरनं ओबीसी आरक्षणात घेता येईल का? असं घेता येत असेल तर मग कुठलाही राजकीय पक्ष ओबीसीतून आरक्षण देण्याच्या भूमिकेचं समर्थन का करत नाहीये? मराठा समाजाला ओबीसीतल्या 27% समाविष्ट केलं तर मराठा समाजाच्या वाट्याला किती टक्के आरक्षणाचा लाभ मिळेल? ओबीसीतल्या 27% ते आरक्षण मराठा समाजाच्या वाट्याला जे येईल त्यातून मराठा समाजाचं खरंच समाधान होईल का? मराठा समाजाला न्याय मिळेल का? मराठा समाजाच्या ओबीसीतल्या समावेशानंतर ओबीसीतल्या छोट्या जातींना मिळणाऱ्या राजकीय आरक्षणाची कवच कुंडलं कायमची संपून जातील का? म्हणून ओबीसींच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता आहे। 2024 मध्ये राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल दिला, ज्याच्या आधारे एकनाथ शिंदे सरकारनं फेब्रुवारी 2024 मध्ये मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा मंजूर केला, जो आजही अस्तित्वात आहे। जो सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग SCBC अंतर्गत मराठा समाजाला दिलेल्या या स्वतंत्र कायद्याला न्यायालयात आव्हान दिलेलं आहे। ती न्यायालयीन लढाई सुरू आहे। अशा वेळी नवं आरक्षण सरकारला देता येईल का? हे असे सगळे संवैधानिक प्रश्न आहेत, कायदेशीर प्रश्न आहेत आणि सामाजिक सुद्धा। यात अनेक आव्हानं आहेत, कायदेशीर अडचणी आहेत, पण त्यावर उत्तर शोधणं हे सरकारचं काम आहे। कुणावरही अन्याय न करता समाजाच्या मनातल्या या अस्वस्थतेवर उत्तर शोधणं आणि सन्माननीय तोडगा काढणं ही सरकारची कसोटी आहे। शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे। त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती गरजेची आहे आणि ती राजकीय इच्छाशक्ती दाखवली जाईल का, हा सवाल आहे। आणि या